दौंड पोलीस स्टेशनने जो हद्दपारीचा जो प्रस्ताव दिनांक 21/11/2025 गेल्या वर्षी पाठवलेला होता, त्यातील एक इसम आहे जो वेगवेगळ्या पद्धतीनं व्हिडिओ बनवून किंवा बाहेर जिल्ह्यातल्या पत्रकारांशी भेटून वगैरे तो माझ्यावरती पोलिसांनी अन्याय, काही पॉलिटिकल पार्टींना किंवा मी एखाद्या धर्माचं काम करतो असं म्हणून माझ्यावरती अन्याय केलेला आहे, अशा पद्धतीची तो बतावणी करतोय. तर ह्याची जर तुम्ही पार्श्वभूमी बघितली तर याच्यावरती गंभीर गुन्हे म्हणजे अक्षरशः 307 सारखे गुन्हे 340/2016 त्याच्या व्यतिरिक्त पॉक्सो सारखे लहान मुलींचा जो 16 वर्षाच्या मुलीच्या अनुषंगानं पॉक्सोचा गुन्हा सुद्धा ह्या आरोपीवरती 2019 सालीच रजिस्टर आहे. चोरीसारखे गुन्हे आहेत, मारामारी, गर्दी, विनयभंगासारखे गुन्हे ज्या व्यक्तीवरती अशा व्यक्तीलाचा जो तडीपार प्रस्ताव आहे तो गेल्या वर्षी 21/11 गेलेला आहे आपल्या इथून, आणि भिगवणची जी घटना झालेली आहे ती फेब्रुवारीमध्ये झालेली आहे. आणि त्या भिगवण घटनेमध्ये मी हिंदू समाजासाठी काम केलं म्हणून माझ्यावरती कारवाई केली, हे पूर्णतः खोटं आहे. कारण प्रस्ताव ती घटना व्हायच्या अगोदरच 2 महिने जवळपास गेलेला आहे. त्यामुळं त्याच्यावरती कुठल्याही द्वेषातून किंवा कुठल्याही प्रिजुडाईस होऊन कारवाई केलेली नाही. त्याची कारवाई ऑलरेडी प्रपोज होती. त्यावरती माननीय SDM साहेबांनी जे काही त्याची सुनावणी घेतली, त्याचा जो निकाल आहे तो मागच्या काही दिवसांमध्ये आला आणि त्याला असं वाटतंय की ते आम्ही डेलिबरेटली केलेलं आहे. परंतु असा प्रकार जो आहे तो हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे. त्याच्यावरती 7 जुने गुन्हे आहेत. 7 जुने गुन्हे आहेत. म्हणजे 2025ला शेवटी 657/25 हा विनयभंगाचा गुन्हा त्याच्यावरती आहे. असे गुन्हे त्याच्यावरती आहेत आणि त्या अनुषंगानं त्याला तडीपारीचा प्रस्ताव पाठवून त्याला तडीपार करण्यात आलेला आहे. तो व्यवस्थितपणे स्क्रुटिनी होऊन त्यावरती माननीय SDM साहेबांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं ते जे काही आरोप करतायत त्याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाहीये. ते संपूर्णतः पोलीस प्रशासनाची बदनामी असेल किंवा कुणी पॉलिटिकल व्यक्तींची बदनामी करण्याच्या अनुषंगानं या गोष्टी केल्या जात आहेत. दुसरं म्हणजे गेल्या जवळपास 1 वर्षापासून माननीय SP सरांच्या मार्गदर्शन आणि सूचनांच्या अनुषंगाने आपण जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत, जे गंभीर गुन्ह्यातले आरोपी आहेत, त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाया भरपूर मोठ्या प्रमाणात सुरू केलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला जर सांगायचं झालं तर आम्ही 3 MPDA प्रस्ताव म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटी MPDA हा जो डिटेन्शन करण्याचा जो एक कायदा आहे, जो प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणून एक जे असे काही गुन्हेगार आहेत जे बेलच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा पुन्हा गुन्हे करत राहतात, तर अशांवरती प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून MPDA करण्याचा आपल्याकडे एक कायदा आहे. त्या अनुषंगानं 3 व्यक्ती ज्या कंटिन्युअसली रॉबरी, चोरी, घरफोडी अशा पद्धतीच्या ज्या गुन्हे करायचे, अशा 3 व्यक्तींवरती आपण MPDA या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे. त्यातला एक मंजुरी झालेला आहे, बाकीचे 2ही मंजूर होतील. याच्या व्यतिरिक्त जे टोळी बनवून या ठिकाणी आर्थिक फायद्यासाठी किंवा जनमानसात दहशत निर्माण होईल आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका पोहोचेल अशी कृत्य करणारे इसम जे गायीची कत्तल करतात, गायींच्या कत्तलीतून माया जमवण्याचा प्रयत्न करतात आणि ज्या गोष्टी कायद्यानं प्रतिबंध केलेल्या आहेत त्या गोष्टी करतात, अशा व्यक्तींवरती आपण महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 नुसार जी त्यांची जी एक टोळी आहे, तर त्या टोळीवरती आपण तडीपारीचा प्रस्ताव पाठवून तो तडीपारीचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आणि त्यातले इसम हे आता तडीपार आहेत. त्यानंतर त्यातला कोणी इसम या ठिकाणी आल्यानंतर आम्ही पुन्हा
त्याला अटक करून पुन्हा त्याच्यावरती दुसरा गुन्हा दाखल करून त्यालाही पुन्हा तडीपार करण्यात आलेला आहे. कलम 56 नुसार ज्या व्यक्तींवरती जे व्यक्ती पुन्हा पुन्हा सवयीचे आहेत, पुन्हा पुन्हा गुन्हे करण्याच्या सवयीचे आहेत, त्यावरती एक तडीपारीचा प्रस्ताव आता मंजूर झालेला आहे आणि 2 प्रस्तावित आहेत. याच्या व्यतिरिक्त 112 आणि 111 BNS म्हणजे जी नवीन तरतूद ज्याच्या अनुषंगानं माननीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली जे असे लोक आहेत की जे संघटित गुन्हेगारीच्या टोळ्या चालवतात आणि त्या मार्गे स्वतःसाठी काहीतरी आर्थिक फायदा मिळवण्यासाठी दहशत माजवणे, त्या ठिकाणी काही आर्थिक गुन्हे करणे, त्याच्यामध्ये काही जण संगनमतानं जुगार असेल, संगनमतानं दारू विकणारे असतील, जे 112च्या अंडर म्हणजे किरकोळ गुन्हे करणारे आणि 111 नुसार जे गंभीर गुन्हे करणारे म्हणजे सुपारी किलिंग असेल किंवा इतर जे काही मोठे इकॉनॉमिक ऑफेन्स करणारे अशा व्यक्तींवरती त्यानुसार कारवाई करण्यासाठी नवीन BNS 111 आणि 112 मध्ये प्रावधान आहे. त्या अनुषंगानेही आपण कारवाया केलेल्या आहेत. गेल्या वर्षी आपण केल्या होत्या. यावर्षी आपण 112चे 3 प्रस्ताव आपण या ठिकाणी दौंड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून माझ्याकडे आलेले आहेत आणि आम्ही त्यांना ती मंजुरी देत आहोत. याच्या व्यतिरिक्त जे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये गावामध्ये शेताच्या बांधावरून जी भांडणं होतात किंवा शेजा पाजाऱ्यावरून जे शिवीगाळ किंवा मारहाण अशा पद्धतीचे जे गुन्हे होतात, तर अशा गुन्ह्यांमध्ये ते गुन्हे पुन्हा होऊ नये याच्यासाठी आपण चॅप्टर केसेस 126 ते 129 म्हणजे जुनं 106 ते 110 म्हणजे आपण ते चॅप्टर केसेस करून घ्यायचो. तर त्या अनुषंगानं दौंड पोलीस स्टेशननं कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 368 जे गुन्हेगार आहेत, गुन्हेगार इन द सेन्स जे आरोपी आहेत, त्या आरोपितांकडून 368 आरोपितांकडून त्यांनी बॉन्ड भरून घेतलेले आहेत. जर त्यांनी पुन्हा दुसरा जर गुन्हा केला तर त्या अनुषंगाने त्यांना तो आर्थिक भुर्दंड म्हणजे तो बॉन्ड ब्रेक होऊन त्यांच्याकडून त्या पद्धतीचा आर्थिक भुर्दंड बसतो आणि मला असं वाटतं की ती एक खूप प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे की लोक 2 दिवसाच्या जेलला घाबरत नाहीत, परंतु ज्यावेळी 20-25 हजार रुपये त्या ठिकाणी जो बेल बॉन्ड आहे त्या अनुषंगाने जातात आणि ज्यावेळी ते कोर्ट ते रिकव्हर करतं त्यावेळी मग त्यांना जो चटका बसतो त्यामुळे ते पुन्हा अशा पद्धतीचं गुन्हेगारी कृत्य करत नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीच्या चांगल्या कारवाया दौंड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. माझं आपणाला एवढंच आव्हान आहे की अशा पद्धतीचे ज्या कारवाया आहेत त्या आम्ही आपल्यापर्यंत आज ज्या पद्धतीनं पोहोचवल्या त्या पोहोचवत राहूच, परंतु आपणास जरी काही याच्या अनुषंगानं काही सुझाव सूचना असतील किंवा काही इतर कोणी आरोपी गुन्हेगार ह्या समाजामध्ये तुम्हाला असं वाटतं की त्याच्या अनुषंगानं काही माहिती असेल ती आम्हाला द्या, आम्ही त्यांच्यावरती सुद्धा प्रभावी कारवाई करू. थँक्यू.